यात्रा आणि जत्रांसाठी भव्य मनोरंजक लावणी शो. विघ्नहर्ता प्रोडक्शन प्रस्तुत नार नखऱ्याची मराठमोळ्या गावरान लावण्या, हिंदी तसंच आयटम सॉंग्स, भन्नाट लोकगीतांनी सजलेला महाराष्ट्राची लोक परंपरा दाखवणारा भव्य शो. आजच आपल्या यात्रेचं बुकिंग करा. गेट टुगेदर, बर्थडे पार्टी, वेंडिंग शो साठीही तुम्ही कार्यक्रम बुक करू शकता. शो बुकिंग साठी संपर्क आकाश सावंत, मोबाईल नंबर 7709651392. धन्यवाद. बाळू, ए बाळू, अरे बाया, ए बाजा, वरडायचं काम नाही, लक्षात ठेव. तुझा गडी असतो ना तर ती दुकानात, तिथं आपण आपल्या मर्जीचा मालक आहे. काय अरे कुत्र्या, फार मला भीक मागायची वेळ आणलीस. दुकानातला माल ना माल संपवलायस. खपवलाच की मग. आणि माल कशाला आणलेला? खपवायचा आणला होता ना. ए बाजा, अरे एवढं गडबडीने आम्हाला कशाला बोलावलं तू? अरे मी जेवाय बसलो होतो, तुझा निरोप आला का नाही? कसं तरी जेवण उरकलं ना आलो. अहो अध्यक्ष, तुम्ही जेवलाय तरी, पण इथं माझी बायको गेली पळून. सगळी कामं मला हातानंच करावी लागते ती. अहो काय सांगू, या हातावर किती लोड आहे ती. अहो आत्ता मी चपात्या लाटून अर्ध्या तासच ठेवून आलोय. नका देवा, ह्यानं पार माझा माज मोडलाय. बाज तोडलाय आणि दुकानात कुठं आहे बाज? आणि मी कवा दुकानात झोपली बाज मोडायला तुझा? हे असं आहे, गिरायकानं मागितलं एक तर देतोय दुसरंच. आणि गिरायक नसलं की गुळ खातय, साखर खातय, शेंगदाणा खातय. पार दुकान रिकामं गेलंय. हे बघ बाजा, जी काय बोलायची ना ती जोरात बोलायचं, तोंडाला तोंडात बोलायचं नाही. गडी असतं म्हणून काय झालं, मला बी किंमत आहे. बघितलं का देवा? अरे मालकापेक्षा ह्याचाच तोरा मोठा. अरे गोराच आहे मी, उलट ह्याच्या दुकानातली फेऱ्यान लावली लावून काळा पडलोय. बाजा, अरे घ्याच जरा समजून. हाय बहिर, घ्या ऍडजस्ट करून जरा. देवा, बाहेर म्हणायचं काम नाही, लक्षात ठेव. का आम्हाला लावलंयस म्हणून काय झालं? माझ्यावर काय उपकार केला नाहीस तू? आईच्या गावात अहो ह्याला कामाला लावला किंवा माझ्यावर शिरजोर करतोय की. तर काय? मला ह्यो असला गडीच नको या. अध्यक्ष बघा काहीतरी. ए बाळ्या, अरे तुला दुकानात कशाला ठेवलाय? नुसता खायला ठेवलाय वय? काम करत जा की तिथं. अध्यक्ष, तुम्ही आमच्या बधी दोघांच्या पडू नका, लक्षात ठेवा. ए, मला काही काम धंदा नाही म्हणून मी तंटामुक्ती अध्यक्ष झालोय का? ती काय नाही, तू दुकानात तिथं काम करत जा. मग काम कोण ह्याचा बाप करतोय वय? तसं बी ह्यानं मला खाऊन पिऊन पगारावर ठेवलं पाहिजे. ह्याच्या दुकानात लागल्यापासून माझं 3 किलो वजन कमी झालंय. बाजा, हे काही बरोबर नाही बरं का. अरे असा एखाद्याचा पोट बरा करू नये. ए पोटमारीच्या खाऊन खाऊन अख्खा दुकानातला माल संपवलायस की. गुळ साखर कमी पडली म्हणून ह्यानं पिठी साखर खाल्ली आहे. पिठी साखर खाल्ली? ए बाळ्या, मला सांग, तू पिठी साखर का खाल्ली? तू पिठी साखर का खाल्लीस? अहो अध्यक्ष, माझी जरा शुगर कमी झाली होती म्हणून खाल्ली. आणि ह्या बघा, तुमच्या तिघांना बी सांगतोय, मला ही असं टॉर्चर करणार असला ना तर मी खरोखर जाऊन जीव देईन. आणि असा तसा जीव द्यायचो नाही, तुमच्या तिघांची बी नावं चिठ्ठीत लिहीन आणि मग जीव देईन. ए बाळ्या, असलं काही करू नको, हात जोडतो तुझ्या. बाजाला काय ऍडजस्ट करून घे. हे जर मेलं बिलं ना तर हाकनाक तिघं तुरुंगात जाऊन पडू आपण. बाजा, बरोबर आहे देवाचं. तू काय कर, थोडस सोस, त्याला कामावर ठेव, कळ काढ जरा. आपण नंतर काहीतरी तोडगा काढू की ते जाऊ, है का नाही रे? अव तोडगा निघेबो तर माझा जीव जायचा. आणि हे असला गडी ठेवला, ठेवशील का गडी? ठेवशील ठेवशील. रश्मी, ही तर कॉफी आणि चांगला अभ्यास कर. ह्या वर्षी तेवढी पटकन पास हो बया. सारखं सारखं काय मागं लागत असतेस मम्मी? आधीच हे अभ्यासाचं टेन्शन आलंय बघ मला, त्यात तुझी सारखी अशी किरकिर. कशाला ग तू तिला तसं बोलायचं? सारखं सारखं एकच पालुपद असते बघा तिचं, अभ्यास करून पास हो. अगं तुझ्या भल्यासाठीच बोलते ना ती. तुझं चांगलं व्हावं म्हणूनच काळजी आहे ना तिला. तिची काळजी म्हणजे दुसऱ्याच्या डोक्याला ताप आहे बघा नुसता, सारखी किरकिर. तू नाही तिला ओळखत. अगं मी 10 वेळा जरी कॉपी मागितली असती ना तरी तिनं मला आणून दिली नसती.
तू अभ्यास करते म्हटलं की लगेच तुला कंटाळा येऊ नये, झोप येऊ नये म्हणून लगेच कॉपी आणून दिली. आणि जशी जशी तुझी परीक्षा जवळ येते ना तसं तसं ती तुला काम सांगत नाही. अगं येतंय का लक्षात तुझ्या? सॉरी ना ग मम्मी, चुकलं बघ माझं. सॉरी ना ग. तुझं नाही काय चुकलं, माझंच चुकलं. हो मॅडम, पिल्लू एवढं सॉरी म्हणतोय ना, ऐका माझं, माफ करा तिला. मी कोणाला माफ करणारी? इथं मला काय किंमत आहे का घरात? असं काय ग बोलतेस मम्मी? मग काय बोलू? तुला अभ्यास करण्यासाठी, पास होण्यासाठी काय बोलायचं मला कुठं अधिकार आहे? चुकलं म्हणले ना ग मी. सुरेखा, तू लय काय काय करते घरासाठी, आमच्या सगळ्यांचं सगळंच करतेस बघ. पण तिच्या बी मागं परीक्षेचं टेन्शन आहेच की ग. अगं क्लास लावून पण तू गणित विषय डोक्यात जाईना माझ्या. अगं 4-4 वर्ष एकाच विषयाचा अभ्यास करायचा म्हणल्यावरती टेन्शन यायला लागले बघ. लाज वाटते माझी मलाच. माझ्या वयाच्या पुरी शाळा शिकून नोकरीला लागल्या ग. मी बसले अजून इथं अभ्यास करत. अगं प्रयत्न तरी किती करायचं ग. वैताग आलाय बघ मला या सगळ्याचा. अगं ए बाळा, रडू नको तू, आम्ही आहे की तुझ्या बरोबर. तसं बी पास झाल्यावरती माझं लग्नच करून देणार आहे तुम्ही, त्यामुळे मला नाही तुम्हाला सोडून कुठं जायचं बघ. अगं तसं काय बी नाही, आम्ही आपलं असंच म्हणत असतो. अगं तू पास झाली ना, तुला चांगल्या कॉलेजमध्ये टाकू, हाय का नाही? हो, चांगल्या कॉलेजमध्ये टाकून तुझं शिक्षण पूर्ण करायचं बघ आम्हाला. आणि हो, मला पण वाटतं तू पास व्हावी, चांगल्या कॉलेजला जावी, म्हणून तर ही सगळी धडपड चालू असते बघ माझी, हाय का नाही? हो, लगीन तरी कुणाला चुकलंय? हा कधी ना कधी होणारच आहे की. आणि तू लग्न करून तुझ्या घरी गेली ना, मग फक्त आठवण काढत बसायचं बघ. पण मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही बघा. आणि लग्न केलं तरी गावातल्या गावातच करेन, पण कुठंच सोडून जाणार नाही तुम्हाला. असं जर झालं तर चांगलंच आहे की, मला तर चालेल. अगं तुला चालेल मग मला पण चालेलच की. पण आधी 10वी पास व्हा. कॉफी काय मी उगीच करून दिली नाही. झालं, आलीस का आता मूळ पदावर? बरं तू पिलीस का कॉफी? नाही. होते तेवढ्या दुधाचीच केली बघ. तुमच्या दोघांपुरती झाली, तुम्ही दोघं घ्या. हे असं असतं बघ तुझं. अगं आईचं काळीच असं असतं बघ. आणि आपलं काहीच काही दगडाच आहे पप्पा. घ्या तू कप. अहो तो ना 3 करून पिऊ बघा. आता कसं बोललीस? आणि इकडे कप. अगं नको, घ्या तुम्ही दोघं. अगं असू दे. अगं तुला कॉफी दिल्याशिवाय आमच्या घशाखाली कशी उतरेल? तुम्ही दोघं ना ऐकणार नाही अजिबात. हो मॅडम, घे आता ती कॉफी. बया, स्वतःला ऐश्वर्या राय समजती. ए डोले, इकडे की. धुणं काय तुझं नवरा यायचं का धुईला? अहो तसं जर झालं ना तर लय भारी होईल बघा. माझं एवढं सुंदर नाजूक साजूक हात. अहो धुणं भांडी करून नुसतं झाल्यात राठ. अगं आपल्या बायकांच्या नशिबात हेच असतं बघ. जरा कुठेतरी शिकलो असतो तर कुठेतरी नोकरी लागली असती बघ. जाऊ दे, ये इकडे लवकर. ती एवढं आणलेस वज कशाला पुजायला वे? धुणं धु लवकर. अहो थांबा हो. आले, तुम्ही धुवा धुवण. आले मी. हे काय दुनाला कसं पडलं या? काय मामी, अगं आली कुठे? ती काय तिकडे शिल्प्या काढते, कवचन हाक मारती मी तिला. ऐकती वे? आईच्या गावात तिच्या धुणं धुवा आणले का शेल्प्या काढा आणली या? बघतो थांब. अगं तू धुणं धुवा आली सेल्फी काढा आलीस आणि तुला काय एकटी सेल्फी काढतोयस? नवरा जिवंत आहे आपला, लक्षात ठेवा जरा. अहो तुम्हाच मिस करत होते बघा. अहो जरा आजूबाजूला बघा की किती मस्त रोमॅन्टिक वातावरण झालंय. आता वातावरण रोमॅन्टिक असून काय उपयोग आहे? अहो उपयोग केला ना तर उपयोग होणार, कळलं ना?
ए डॉले तू भर दिवसा मला पिटवू नकोस. मग विजा मला काय करायचंय? ऐक की डॉले चल आपण घरी जाऊ. इथे काय करायचंय? अहो मला बी वाटते आत्ताच्या आत्ता घरी जावं, पण धुणं तिथं पडलंय की. अगं उद्या धो की, आजच धुवावं असा काय नियम आहे का? अहो तिथं धुणं भिजवलं या, पुसतील की कपडे. आणि तसा बी माझा काय आज मूड नाही बघा कपडे धुवायचा. मग कसला मोड आहे तुझा? अहो मी काय म्हणते, तुम्ही कपडे धुवा, मग आपण लगेच घरी जाऊयात. पण नक्की जायचं ना? अहो होय, तुमची शपथ. मग तर झालं. मग आलंच 10 मिनिटात. तू बस इथे सेल्फी काढत. 10 मिनिटात लवकर धुवा, मग लगेच जाऊ घरी. आलंच. लवकर धुवा 10 मिनिटात. भैया दिने तू धुणं धुतोयस वे? अहो तिचं जरा हात दुखतात आणि असं पण रोज तीच कपडे धुवत असते ना. हाच म्हणलं आपण धुवावी. काय फरक पडतो? भैया आखरीतच आहे तुमचं. अहो आखरीत काय मामी, प्रेम. प्रेमासाठी माणूस काय पण करू शकतो. आणि ओ मामी, त्या अध्यक्षांना काय काम आहे? गावात हेच मिटव तेच मिटव. जर त्यांना बेना अशी कपडे धुवायला, म्हणजे त्यांना कळण संसार काय असतो. अरे खरंच आहे की तुझं. माझ्या कसं लक्षात आलं नाही? ही गावची धुणी धुण्यापेक्षा घरातलं धुणं धुतलेलं काय वाईट आहे? कवा बी चांगलं. आणि त्या निमित्तानं कळलं त्यांचं तुमचं किती प्रेम आहे ती. काय का नाही? एक मिनिट स्वप्न तर बघत नाही ना? काय रे? काय झालं? काय नाही, रोज अध्यक्ष मामा इथं दूध न्यायला, आज चक्क तू आलीस. अरे तेच येणार होतं, पण ते घरातलं दूध संपलं होतं ना सगळंच. आणि मी पण अभ्यास करून लय बोर झाली होती बघ. म्हणलं चला आपणच जावं. बरं झालं आलीस तू. आजकाल नदीवर पण दिसत नाही तू. जोरात अभ्यास चाललाय वाटतं तुझा. दूध दे अर्धा लिटर. अरे अरे पास कर की. अगं असू दे ग, 100-200 मिलीनं काय होणार आहे? बरं आजकाल सरपंचाला शिवाय नाही घालत ग. अरे मुर्दा खपू दे बघ त्या सरपंचाचा तिकडेच. आता आपली एवढी मोठी शाळा आहे, इथं ठेवायचं का नाही परीक्षा केंद्र? आणि ठेवलंय त्या साताऱ्यात. अगं येडे, परीक्षाचं केंद्र शिक्षण मंडळ ठरवतं, थोडी सरपंच ठरवतो. अरे मरू देतो सरपंच, गावाला पनवती आहे बघ नुसता तू. आणि चांगल्या कामाला जाताना ना असल्या पनवती माणसांचं नाव पण लिहू नये बघ. आणि मला ना त्या परीक्षेपेक्षा ना प्रवासाचं टेन्शन जास्त आलंय बघ. बरं किती वाजता जाणार आहेस? 9:30 पर्यंत निघायचंय. बरं चल जाते मी. बरं ऐक की, मी काय म्हणतोय, रोज तू येत जा की दूध न्यायला. हे मला नको, पप्पांना सांग. तुझ्या पप्पाचं काय नाही ग, पण माझ्या पप्पाला तिकडे उचक्या लागत असतील तुझ्या शिव्या ऐकून. साडी आणि लाल लाल लाल. बया भाऊजी हे काय बघते मी? डॉली घरी आणि तुम्ही कपडे धुवून आलाय वे नदीवरनं. आम्ही कपडे धुवीन नाहीतर कपडे फाडीन. आणि तुम्ही कशाला गावातून धुताय? हे बघा भाऊजी, तुमचं माझं काय वैर नाही. डॉलीचा राग माझ्यावर कशाला काढताय? अहो काळजी वाटली म्हणून विचारलं. डॉली आजारी बिजारी नाही ना? आजारी नाही, तिला मी तयारी करायला पुढे पाठवली आहे. कसली हो? आवाज जरा ते आमचा बेड नीट करायचा आहे. हा अहो ते काय झालंय, आमचा बेड तुटलाय. तिला म्हणलं कुठनं तरी हातोडे खाऊ उचलून ठेवू, तर मी येतोच. आता ती माझं काम करती, म्हणजे तिचं काम आपण करावं. बया तुमचा दोघांचा एकमेकावर लय जीव आहे. नाहीतर आमचा नवरा नुसता गावभर हुंदडतोय वळूसारखा. जनसंपर्क वाढवतोय कशाचा डोंबल्याचा. बरं भाऊजी, तुमच्या आधी घरी सुतार पोहोचायचा. जावा लवकर. होय होय जातो. बया आपलीतच आहे या डॉलीच. नवऱ्याला धुणं धुवायला लावतीय. आमच्या नवऱ्याला धुणं धुवायला लावलं ना तर त्या धुण्याच्या आधी मलाच धुईल.
माझं टेन्शन झालं होतं. मला वाटलं गेलीस की काय पेपरला. अरे पेपर 10:30ला सुरू होणार आहे. पण का रे? काय काम होतं का? हो, अभ्यास केलास ना चांगला. केलाय. नको लोड घेऊस, यावर्षी 10वी पास होशील. आणि हे घे माझ्याकडून गिफ्ट, पेन. हे वा, किती मस्त आहे रे. अरे बघतच बसावं वाटतंय बघ त्याच्याकडे. तुला नुसतं बघायला दिलं नाही, त्याने पेपर लिही सुद्धा. खरंच थँक्यू माहितीये का. अरे मम्मी पप्पांनंतर ना पहिल्यांदा असं कोणीतरी गिफ्ट दिलंय बघ मला. आणि तसं बी देणे घेण्यात काय असतंय. बरं जा तू, तुला पेपरला उशीर होईल. आणि हो, ऑल द बेस्ट. आणि थँक्यू. काका बस नाही आली का अजून? गेली की बस आत्ताच. आता 11:30लाच बस आहे. अरे बापरे, आता काय करायचं? काका तुमचा फोन देता का जरा, मला कॉल करायचं होतं. घ्या. हॅलो. हॅलो. हा पप्पा, मी रश्मी बोलते. हो माझी बस चुकली आता डायरेक्ट 11:30लाच आहे म्हणते ती बघा. पप्पा काहीतरी करा किंवा लवकर, नाहीतर माझा पेपर बुडेल बघा. थांब थांब बाळा, घाबरू नकोस, मी करतो काहीतरी. बरं थांब तिथंच तू. थँक्यू. बरं हो मॅडम, बसा गाडीवर. आता टेन्शन घ्यायचं नाही, मी असताना तुम्हाला सोडतो पेपरला वेळेत. अरे पण पप्पा. अहो तुमच्या पप्पांनीच मला ही जिम्मेदारी सोपवल्या. बसा. काय सांगतोयस? पप्पानी सांगितलंय तुला? पप्पांना तुम्ही कॉल केला होता ना? हो. मग त्यांनी मला कॉल केला होता. आता चला बसा, मी तुम्हाला सोडतो.